हाय फ्रेंड, मी अश्विनी। मी आज बनवत आहे पौष्टिक असे लाडू। तर ही एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि ह्याच वाटीने मी पूर्ण सगळं साहित्य घेतलेलं आहे। हे एक वाटी काजू, एक वाटी बदाम, 500 ग्रॅम अक्रोड आणि ही एक वाटी खजूर घेतलेली आहे, त्याची बी काढून वल्ली खजूर, आणि हे 2 वाटी खोबरे खिसून घेतलेले आहे आणि लागेल एवढे तळायला तूप आणि हे मनुके। तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आहे। मी प्रथमे शेंगदाणे याच्यात भाजून घेणार आहे। मंद आचेवर लालसर भाजून घ्यायचे। शेंगदाणे आपले भाजलेले आहेत, ते आता मी काढून घेते। नंतर हे खिसून घेतलेले खोबरे आपण लालसर भाजून घेऊया। प्रकारे आपले लालसर खोबरे भाजलेले आहे, ते आपण काढून घेऊया। कढईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे, त्याच्यात हे बदाम लालसर भाजून घेऊया। बदाम लालसर झालेले आहे, ते आपण काढून घेऊया। मध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे, हे काजू हे करायला भाजायला। अशा प्रकारे काजू लालसर झालेले आहेत, तर आपण हे काढून घेऊया। मी थोडंसं तूप टाकलेलं आहे, त्याच्यात हे अक्रोड भाजून घ्यायला। हे पण लालसर असं भाजून घ्यायचं थोडं। हे अक्रोड पण लालसर झालेले आहे, आपण काढून घेऊया। मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि हे खजूर भाजून घ्यायची तुपामध्ये। हे पहा, खजूराचा असा घट्ट असा गोळा झालेला आहे, ते आपण काढून घेऊया। हे पहा, मी अशा प्रकारे हे सगळं तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे। तर हे मिक्सरमध्ये जास्त पण बारीक करायचं नाही, थोडं मोठंसरच असं करायचं आहे। तर चला आपण हे मिक्सरमध्ये बारीक करू। हे पहा, अशा प्रकारे मी मोठंसर असं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। आणि हे खजूर आहे ना, ते तुपामध्ये भाजल्यामुळे हे पूर्ण असे बारीक झालेले आहे। ते काय मिक्सरमध्ये मी बारीक केलेलं नाही, हे आपण याच्यात मिक्स करून चांगले मॅश करून घेऊया। हे पहा, अशा प्रकारे खजूर ह्याच्यात एकजीव करून घेतलेली आहे, त्यामुळं गुळाचीही गरज नाही। अशी मस्त असं एकजीव करून घेतलेली आहे। याच्यातच विलायची पूड टाकते आणि थोडेसे मनुके, हे पुन्हा अजून एकजीव करून घेते। अशा प्रकारे मी एकजीव करून घेतलेलं आहे सगळे। आता आपण छोटे छोटे असे लाडू वळून घेऊया। आपल्याला याच्यात गूळ टाकायची सुद्धा गरज नाही आहे। हे पहा, अशा प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊया। हे पहा, आपले लाडू तयार आहेत, अशा प्रकारे झालेले आहेत। तर माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।